मित्रांनो, जय शिवराय. आणि आजपर्यंत आपण भरपूर मुलाखती बघितल्या. मग त्या ठिकाणी जॉकीच्या पण घेतल्या, त्या ठिकाणी गाडा मालकाच्या घेतल्या, प्रसिद्ध गाडा मालकांच्या घेतल्या, सर्वसाधारण गाडा मालकांच्या घेतल्या. पण आज एका हिंदकेसरी जॉकीच्या घरी आपण आलेलो आहे. आणि ही मुलाखत महत्त्वाची विशेष आहे, कारण की जॉकीच्या पाठीमागचा इतिहास हा बऱ्याच प्रमाणात कमी लोकांना माहिती असतो की त्याच्या घरची परिस्थिती काय असते. बऱ्याच लोकांना हे पण कन्फ्युजन असतं की मैदानात जॉकीच्या वरती इतका मोठा पैसा उधळला जातो, त्या ठिकाणी गाडा मालक पण त्यांना टक्केवारीनुसार पैसे देतात. तर यांना खरंच आर्थिक प्रमाणात मोठी रक्कम मिळते का, आणि त्या मिळालेल्या रकमेतून ते खरंच समाधानी आहे का, आज त्यांचा संसार हा चालतो का, कुठेतरी घराची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहे. आपल्यासोबत आता हिंदकेसरी किशोर जॉकी किशोर भाऊ आहे, जे हिंदकेसरी लखनचे जॉकी आणि बऱ्याचशा गाड्यांवरती ते आतापर्यंत बसलेले. तर आपण किशोर भाऊंना भेटणार आहे. तत्पूर्वी बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो मी. किशोर भाऊंचं जे गाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुका आहे, आणि या पैठण तालुक्यात तोंडोळी म्हणून गाव आहे. त्या गावात ते राहतात. छोटंसं गाव आहे. छोट्याशा गावात एक टुमुकदार घर त्यांचं आहे. घर बघूया. ज्यावेळेस आतमध्ये एंट्री केली आपण, तर छोटं ट्रॅक्टर आणि अशी काहीशी परिस्थिती ही किशोर भाऊंच्या घरी आहे. एका हिंदकेसरी जॉकीच्या आपण घरी आलेलो आहे. आणि आतमध्ये बघू, किशोर भाऊ आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. हिंदकेसरी जॉकी, बऱ्याच जणांना संभ्रम असेल की हिंदकेसरी झाल्याच्या नंतर त्या जॉकीची परिस्थिती सुधारती, मोठ्या RCC बंगलोत तो राहतो की काय, तसा भ्रम असतो बऱ्याच जणांचा. त्याच्यामुळं आज मुद्दामून हिंदकेसरी जॉकीच्या घरी आपण डायरेक्ट भेट द्यायला आलो. काय तुमचा इथला पत्ता सांगा एकदा. आपलं माझं नाव किशोर भाऊसाहेब कदम, राहणार तोंडोळी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. गावाची लोकसंख्या किती? गावाची लोकसंख्या 2600 ते 2700 लोकसंख्या आहे माझी. आपण बघतो किशोर भाऊ, ज्यावेळेस जॉकी हिंदकेसरी होतो, तर तो एक तर चांगल्या गाडा मालकाच्या गाडीवर बसून हिंदकेसरी होतो, किंवा गरीबातले गरीब बैल त्या ठिकाणी उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो. पण आज तुमच्या घरी भेट दिल्याच्या नंतर जी परिस्थिती जाणवली, तर आर्थिक समाधानी तुम्ही आहे का? आर्थिक समाधानी बैलगाडा संघटनेमध्ये, समजा याच्यामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये एकदम समाधानी आपण. काय म्हणजे असं नाही का बाबा समाधानी नाही आहे, आपण भरपूर काही डेव्हलप केलेलं आहे याच्यामध्ये. तर तुमचा जो कार्यकाळ आहे, किती दिवसापासून जॉकी तुम्ही? मी आजपर्यंत समजा मला 24 वगैरे चालू आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जॉकी म्हणून. बरं, या क्षेत्रात कसं आलं होतं मग? या क्षेत्रात समजा काय 10वीचं शिक्षण झाल्यानंतर या क्षेत्रात शिरलो आपण. आणि परिस्थिती फार बिकट होती, पण आपण जेमतेम जमत कसं आहे, मित्राची साथ, पण बैलवाल्याची साथ, आणि विशेषतः आपल्यावर सगळे जर उपकार जर म्हणले तर कन्हाईचे भिवंडीचं कन्हाई. बरं, जो बिनजोडला पळायचा. हो, जो बिनजोडला पळतो त्याचे आपले सगळ्यात जादा उपकार. काय कारण नेमकं? म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कोणी ओळखीत नव्हतं, त्यावेळेस त्या बैलांना आपल्याला सगळं काही ओळख करून दिली. बरं, त्याच्या गाडीवरती तुम्ही होते? हो. सेकंदावर की सेकंदावर बी तो आपल्या इकडे बी टॉपलाच होता. आणि परत आपले जोडीदार महेश पाटील ताडाली भिवंडीचे नगरसेवक, तर त्याने तो त्यावेळेस माझे 10.5 लाखात त्याने विकत घेतला होता. त्याच्यानंतर मी तिथं गेलो, तर मला आपले शिवाजी भाऊ आहे जवळचे, घनसावंगी तालुक्याचे, तर त्यांचा हात मोडल्यानंतर त्यांनी मला तिथं नेलं. आणि कसं आहे, आपण बी त्या समजा त्यांनी नेलं, त्यांचे उपकार बी नाही आपण विसरलो, आणि कन्हाईचे भरपूर उपकार आहे आपल्यावर. लखनच्या गाडीवर किती दिवसापासून तुम्ही? लखन हे बघा, लखन तर 2 वर्षापासून मी हाकलतो. जसं समजा भाऊनी घेतला तसं मीच हाकलतो. त्याचे बी भरपूर उपकार झाले आपल्याला, कारण की आपल्याला हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी जे काय, आणि परत आपलं एक स्वप्न त्याने पूर्ण केलं का बा आपल्याला 3 फेऱ्यामध्ये कोणी आपल्या संभाजीनगरला तिकडे यायला नव्हतं. त्या बैलामुळं आपलं संभाजीनगरचं नाव रोशन झालं, आणि माझं बी झालं, बैलावाल्याचं झालं, आणि परत
जे बी जाऊ राहिले आता परत तिकडं तर त्यांचं बी नाव चांगलं हो राहिलं, विक्रय होत्या, सगळं म्हणजे सुखरूप चालू आहे आपल्या जिल्ह्याचं. खाली मध्येच एक आपल्यावर ऑब्जेक्शन आलं का बुवा डोपिंग टेस्ट, तर डोपिंग टेस्टमध्ये कसं आहे ते म्हणजे आपल्यावर ऑब्जेक्शन घेतलं हे म्हणजे काही जानकारी नसताना आपल्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, तर आपल्या जिल्ह्याला बदनाम करायचं काम म्हणजे केलेलं आहे. तर ते कोणी करू नये, कारण की हा ज्या वेळेस आपले बैल डोपिंगमध्ये धरले जाते किंवा पकडले जाते, कोणी तो माझा असून द्या, तर त्याच्यावर कारवाई करा त्यांनी बिनधास्त. ड्रायव्हरवर करा, हाकलण्यावर करा, हे आपले बैलवाल्यावर करा, पकडण्यावाल्यावर करा, आणि त्यानंतर काय आपलं जे येतं आपल्या जिल्ह्याचं आपण जे काय ठरवू ते करू. म्हणजे वैयक्तिकरित्या त्यांनी एक जिल्हा टार्गेट केला. हो, जिल्हा टार्गेट केला. या जिल्ह्यातलेच येणारे बैलावर डोपिंग टेस्ट झाली पाहिजे. हो, डोपिंग टेस्ट झाली पाहिजे. बरं, आपण थोडं घराकडे येऊ किशोर भाऊ. आपण आज महत्त्वाचं म्हणजे घराला भेट दिली, आणि भेट याच्यासाठी दिली की धुरकरी ज्यावेळेस मैदानात येतो, मोठ्या गाडा मालकासोबत तो राहून त्या ठिकाणी नाव कमवतो. आज लखनची जर परिस्थिती बघितली किंवा लखनचे जे मालक होणार हो यांची परिस्थिती बघितली तर सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे, आणि आज त्याच लखनच्या गाडीवरती आपण मुद्दामून एका हिंदकेसरी जॉकीच्या घरी भेट द्यायला आलो. तर ही जी परिस्थिती तुमची, या परिस्थितीमागचं कारण काय? कारण की तुम्ही जसं म्हणता की बाबा मी समाधानी आहे बैलगाडा शर्यतीत, मैदानात समाधानी आहे, बैलगाडीवर ज्यावेळेस बसतात त्यावेळेस समाधानी तुम्ही, पण ही जी म्हणजे जी परिस्थिती सध्या पत्राच्या घरात तुम्ही राहताय, परिवारात किती जण आहे? परिवारात 2 मुलं आहे, आपल्याला जुळे मुलं आहे. बरं. आणि जे हे परिस्थिती मागचं कारण आहे, मी याच्यामध्ये म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये राहून आपल्याला काही व्यसन नाही आहे, आणि व्यसन नाही तर नाही, परत आपण त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कमाचा प्रयत्न केला. कसा केला का माझ्या दोन्ही मुलाचे शिक्षण, एक डॉक्टरला आहे, एक इंजिनिअरिंगला आहे, आणि सगळं काही म्हणजे असं व्यवस्थिशीर काय नाही. त्याच्यासाठी आपण जमीन सगळं घेतलं, आता घराचं घर बी सुद्धा आपण करणार, त्याचं काही नाही. किती वर्षापासून या घरात राहता तुम्ही? आपण 20 वर्षापासून राहतो या घरात. मग मुलांचं शिक्षण करायच्या ऐवजी असं वाटलं नाही का बाबा 20 वर्षापासून आपण पत्राच्या घरात राहतोय, तर या घराची पण सुधारणा झाली पाहिजे? नाही, हे बघा सुधारणा झाली असते, पण काय काळ वेळ याच्यावरून नसते. तर आपण समजा त्यांचे पूर्ण शिक्षण केल्यानंतरच आपण डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे, आणि करू आपण पूर्ण. बरं, काय भेटतं बरं नेमकं मैदानात? कसं भेटतं तुम्हाला आर्थिक मानधन? कारण की हिंदकेसरी होणं आणि त्या गाडीवरती सतत नंतर जॉकी म्हणून बसणं, तर त्याच्यामागे किती तुम्हाला आर्थिक फायदा राहतो? हे बघा, आर्थिक फायदा तर मला जवळपास लाखाला 10,000 रुपये राहते. बरं, 10%? हो, 10% राहते. कधी जादा येते 15,000 येते, कधी 20. समजा ते बैलावाले दिल खुश राहते. आणि तसा बी जर महिना जर बोललो मी इकडं नाही तिकडे 3 फेऱ्यात गेलो किंवा कोणत्याही खेळायला नाही गेलो, तरी बी 80-90,000 रुपये, 1 लाख रुपये मी महिन्याची कमाई माझी बिनजोडला. परत दुसरी बी कमाई आपली, म्हणजे काय असं नाही, याच्यावरच आहे डेव्हलप सगळं काही. शेती बी आपली नंबर 1 आहे. बरं, आणि ज्यावेळेस समजा लखनच्या गाडीवर तुम्ही जाता त्यावेळेस फक्त लखनच्याच गाडीवर बसता का? लखनच्याच गाडीवर बसतो. बाकीच्या गाड्या नाही? बाकीच्या जर मित्राची जर गाडी असली एखादी सेमीमध्ये आणि फायनलला जर एक खटी जर ते नाही झाली तर मी हाकलू शकतो. आणि इन केस जर गाडी फॉल झाली, गाडी बाद झाली, तर मग त्या ठिकाणी मानधनचं कसं असतं तुमचं? मानधनचं हे बघा, आता ते त्यांची दिल खुश राहते, देते नाही देत, कधी कधी नाही देत, कधी देतात. असं नाही का बुवा त्यांचं बी कधी कधी परिस्थिती जाणून घ्यायला लागेल बैलावाल्याचे बी, कारण की त्यांच्या मागं भरपूर खर्च आहे, काय असं नाही खर्च नाही म्हणून. बरोबर. हो. बरं, एक जॉकी म्हणून तुम्ही वावरताय, पण तुमच्या दावणीला बैल आहे का? नाही, आपल्याकडे बैल नाही. म्हणजे अगोदरपासून नाही की? अगोदर होते, आपल्याकडे बैल होते सगळं, पण नाही ठेवले आपण. कारण की आज रोजी जर बैल जर आपल्या घरचे ठेवले असते तर आपण या परिस्थितीमध्ये नसतो. कसं बघता बरं बैलगाडा शर्यतीकडे कसं बघता तुम्ही? कारण की एक जॉकी आज प्रत्येक गाडा मालक त्या ठिकाणी गुलाल घेण्याच्या निमित्ताने येतो, त्यालाही कुठेतरी आस लागते की मला गुलाल भेटला पाहिजे, माझ्या बैलावरती गुलाल पडला पाहिजे. आणि जर 1000 गाड्या असल्या त्या 1000 गाड्यांमधून 10 नंबर होणं, 20 बैलांवरती गुलाल पडणं हे क्वचित व्हावे, तर कसं बघता तुम्ही? हे बघा, बैलगाडी क्षेत्रात हे नंबर 1 आहे. पण याच्या पहिलं माझं एक बोलणं आहे
का जे नवीन मुलं येतात याच्यात, आता काही पुड्या खातात, काही दारूचे व्यसन आहे, कोणते व्यसन आहे, आणि परत हे बैलगाडी क्षेत्रात येतं, कोणी 10 लाखात बैल येतं, कोणी 20 लाखाचं येतं, कोणी 5 लाखाचं येतं. तर माझं सांगणं घ्यायचे का बा तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करून या, तुमची तब्येत कमवून या, आणि स्वतःच्या कमावर काय 10, 5, 20 लाखात घ्यायचं ते घ्या. असं नाही बा तुम्ही बैल घेऊन राहिले, पण तुम्ही बैल कसं घेऊन राहिले, तुमच्या वडिलाची जमीन गुंठेवारी विकता किंवा कशी विकता, परत दुसरे व्यसन करता, ते व्यसन करू नका. तुमचं शिक्षण करा, तब्येत बनवा, आणि त्यानंतर या क्षेत्रात या. आणि राहिला विषय 1000 बैलातून 20 बैल राहते गुलालमध्ये, तर हे बघा जे 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 बैल पळण तो गुलालात राहणार. आणि तुम्हाला परत 1000 बैल येते, तुम्हाला 2-3 मैदान राहते त्या दिवशी. जिथं 1000चे बैल राहते तिथं पूर्ण टॉपचे राहते, तर तुम्ही दुसरं मैदान करायचा प्रयत्न करा ना. जिथं 400-500 गाड्या राहते, तुम्ही तिथं तुमचं तिथं गोलाल होईल. तुम्ही 500 म्हणजे जिथं नंबर टॉपचे बैल आहे तिथं येतात, तिथं येऊ नका, तुमचा खर्च बी करू नका. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ किशोर भाऊ. आपण बऱ्याच लोकांमध्ये चर्चा आहे आणि कमेंट पण आहे की किशोर भाऊ लखनच्या गाडीवर दिसत नाही. आता किती दिवसापासून तुम्ही गाडीवरती नाही? मी बघा, मी जवळपास 11 तारखेपासून मैदानात नाही, तिकडे म्हणजे गेलोच नाही. आणि लखन तर माझा खुद स्वतः म्हणजे मी आपण बनवलेला आहे. आपण कधी बी आज रोजी जर बोललो तर आपण ते हाकलो, आणि हाकलाचा आपल्याला अधिकार आहे त्याचा. मग सध्या लखनच्या गाडीवर का नाही तुम्ही? नाही, आता इकडं काम आहे, परत तिकडे त्यांचं सध्या चालू होतं. त्यांचे समजा जे समोर आले बैलवाल्या बैल मागितला होता, त्यांचे ड्रायव्हर होते, तर हाकलून काय फरक पडतो. ज्यावेळेस 60-30 लागून त्यावेळेस आपणच जाऊ. मानाचे भरपूर मैदान झाले, या मैदानात पण तुम्ही दिसले नाही जवळपास? नाही आलो. आणि कुठेतरी लोकांमध्ये मग ती शंका कुशंका निर्माण होते, कारण की एक हिंदकेसरी जॉकी म्हणून तुम्हाला नाव आलं. किती ठिकाणी हिंदकेसरी राहिले तुम्ही? हिंदकेसरीत आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे टॉपचे नंबर आहे तेवढे नंबर केलेले. आपण कन्हैया हाकलला, मानके हाकलला, मोठा लक्ष हाकलला, म्हणजे असे काही बैल एस के पाटलाचा शंभू हाकलला, परत 78 बाळू शेठचा मोठा 78 हाकलला, परत दिलीप शेठचा बनशी हाकलला, म्हणजे असे भरपूर नंबराचे बैल बी हाकलले आपण. आणि भरपूर विदर्भ, MP, आपला मराठवाडा, मुंबई, सगळीकडे म्हणजे टॉपचे आपण नंबर घेतले. पण ज्यावेळेस सुरुवातीचा काळ होता तुमचा 3 फेऱ्याच्या मैदानात पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ज्यावेळेस नंबर घेतला तुम्ही, पहिलं जे मैदान होतं फलटणचं मैदान, देवा आणि लखन, काय परिस्थिती होती बरं त्या दिवशी? हे परिस्थिती बघा, तर इकडं आपल्या इकडं झालटा केसरी मैदान झालं एक, तर त्यामध्ये आम्ही दैवत शेठचा आपला छोटा सोने आणला होता. बरं. तर त्यांनी आपले भाऊने फोन केल्यानंतर त्यांनी एक शब्दावर बैल आणला होता. आणि परत तिकडे भरपूर जणांना बैल मागले. आम्ही ते म्हणे तुमचे बैल सेकंडचे, तुमचे बैल 400 ते 500 फुटच पळतात, एकच फेरा पळतात, आमच्या इकडे तुमचे बैल 3 फेऱ्यात पळणार नाही. तर मग त्याने आपल्याला बैल नाही दिला. तर आम्ही गट काढा मी, आणि शेमेला आपल्या गाडीनं लखननी मार खाल्ला. तर मार खाल्ल्यानंतर अशी जिद्द लागली भाऊला आपल्याला 3 फेऱ्यामध्ये जायचंय, सेकंड बंद करा सध्या. तर त्यासाठी आम्ही मग देवाबाईची आणि लखनची गाडी जुळवली आणि तीच घेऊन फलटणला गेलो आम्ही. तर ते झाल्या लोकांना वाटत होतं हे काय बैल पळणार आहे, एक दोरावर बैल आहे, परत एकच फेरा पळतात. तर तिथे गेल्यानंतर आम्ही गट अंतरात काढला, पण त्यांना वाटलं तर गटाला एकदाच पळली शेमीला आणि मार खाणार, तर शेमी पण अंतरात काढली आम्ही. त्यांना वाटलं फायनलला 6-5 नंबर करते नाही, तर फायनलला सुद्धा आम्ही अंतरात नंबर केला, 1 नंबर केला. आणि त्याच्यानंतर आपल्या संभाजीनगरचं जे नशीब आहे ते एकदम खुललं गेलं. त्याच्या अगोदर प्रसिद्धी होती का तुम्हाला? नाही, परिस्थिती नव्हती. आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही नंबर केला, हो, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या कॅमेरावाल्यांनी घेराव घातला, हो, आणि कुठले बैल आहे बा, कोण आहे जॉकी, हो, या सगळ्या गोष्टी बघण्यात आल्या. हो. किती गाड्या पळाल्या होत्या त्या दिवशी तिथे अंदाजे? तिथं गाड्या पळाल्या 800 ते 900 गाड्या पळाल्या असतात. या 800-900 गाड्यांमधून तुमची एक गाडी जिने नंबर केला, त्यावेळेस वेगळा आनंद होता. हो, आनंद वेगळाच राहतो ना नंबर केल्यानंतर. आणि आपण कधी नाही जाणार आहे, आपण 1 नंबर केला. परत विशेषतः बैल आपले, परत छकडी आपली, सुटी करणारे सुद्धा आपलेच. हो, सगळेच लोक तुम्ही सगळं आपले, आणि आपण 1 नंबर तिथे केला. त्याच्यासाठी आजपर्यंत लोकांच्या लक्षात आहे की देवा आणि लखनने तो एक इतिहास रचला, आणि असेच इतिहास भरपूर त्यानंतर झाले. लखनविषयी काय सांगाल महत्वाचं? लखन हे बघा, लखन तर एकदम भारी पळतो आणि बैल पळत राहील.
कारण बैल शांत आहे आणि विशेषतः मालक बी शांत आहे आणि बैल बी शांत आहे आणि परत बैल पळणारच. अजून कमीत कमी बैल 2 वर्ष पळणार. जरी लोकांना वाटत असलं सध्या लखन रिवाशी तर हे बघा चढ उतार तर चालू राहते आणि चढ उतार हे आवश्यक आहे जीवनामध्ये. आपण म्हणतो चढ उतार नाही झाल्यानंतर तर माणसाला कसं वाटतं आपण लय फॉर्मला आहे. चढ उतार होणं अत्यंत आवश्यक आहे, व्हायलाच पाहिजे. बरं, जाता जाता अजून 2 प्रश्न किशोर भाऊ. एक महत्त्वाचा प्रश्न, लखन सोडून कुठला बैल तुम्हाला या क्षेत्रात आवडतो? लखन सोडून हे बघा आता बैल तर आपल्याला सगळेच आवडते पण विशेषतः बैल आपल्याला आवडतो बकासूर. बरं, ज्यावेळेस लखन आणि बकासूरची गाडी पळाली त्यावेळेस कोण होतं जॉकी? त्यावेळेस बबलू चाचा होते, कारण की माझा हात फ्रॅक्चर झाला होता तर आपल्याला जायचंच नाही जमलं तिकडं. तुम्हाला खंत वाटली का अशी कुठंतरी की बाबा तुम्ही त्या गाडीवर बसायला पाहिजे होतं? नाही, हे बघा बसायला पाहिजे नव्हतं पण ते कदाचित आपल्या नशिबात नव्हतं, कारण की 2 दिवस मैदान राहिलं आणि माझा हात मोडला तर आपलंच नशिबात नव्हतं ते. बरं, शेवटचा प्रश्न, लखन आणि बकासूर ही गाडी एकदा पळाली आणि एक इतिहास झाला तो पण, ती पण अचानक नियोजन लागलं आणि गाडी चांगली पळाली. पण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ती अपेक्षा आहे आणि मालक हा एक तर नियोजन कर्त्यावर किंवा जॉकीवर निर्भर असतो, त्यांच्या नियोजनाखाली ते पैरे करत असतात. तर बकासूरचा आणि लखनचा पायरा हा जुळून येईल का? भविष्यात आपल्याला कधी बघायला भेटू शकते? महिना 2 महिने किती दिवस? बकासूरचा आणि लखनचा पायरा या 15 दिवसामध्ये जुळून येईल. बरं, आणि ती गाडी पळणार आणि नंबर करणार. पळणार तर आहेच, कारण की हा जोड एक मराठवाड्याची शान आणि एक पश्चिम महाराष्ट्राची शान. आणि आपण बघितलं बकासूरलाही पळ तेवढाच आहे, लखनलाही तेवढाच आहे, फक्त हा जोड कुठं जोत्यात येत नाहीये. त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या चर्चा आहे की बाबा लखन आणि बकासूर कधी पळणार. नाही, पळताना दिसते तुम्हाला, लवकरच दिसते. बरं, नक्कीच थोडीशी बाहेरची परिस्थिती दाखवा. बाहेर तुमच्या ट्रॅक्टर वगैरे बघितलं. एक मिनिट, हे पण दाखवा ना किशोर भाऊ. हे कुठं हा फोटो कधीचा आहे? हा फोटो कण आहे आणि देवाचा आहे. वाशिमला काढेल ते 1 नंबर केला आपण वाशिमला. बरं, त्याचा आहे. गदा कुठं भेटलेली? गदा हा पुण्याला भेटेल, चांदीचा गदा. हो. ह्या ट्रॉफ्या वगैरे म्हणजे भरपूर प्रमाणात तुम्हाला ट्रॉफ्या, ढाल ह्या गोष्टी भेटलेल्या आहे. हो. आता याच्यासाठी नवीन घर बांधल्यावर एक जागा करायची. नाही, जागा तर करणारच ना आपण, कारण की हा कुठला आहे? हा कणायचे. कणायचं का? हो. कणायाने तुमचं नाव मोठं केलं आज. कुठेतरी लखन आपला म्हणजे कणायाच्या नंतर लखनने ती जागा घेतली. चला बाहेर एकदा दाखवा. ट्रॅक्टर काय काय घरात वस्तू काय काय नेमकं? गाडी काय 2-3 गाड्या आहे, ट्रॅक्टर आहे. बरं, बाकीच काय आपल्याला जे शेतीची आवश्यकता आहे ते घेतले आपण. शेत किती आहे किशोर भाऊ? शेत 16-17 एकर आहे. आणि शेतीमध्ये काय आहे? शेतीमध्ये अद्रक आहे, मोसंबी आहे, कपास आहे, तूर आहे. पारंपरिक शेती. बाकी काय सांगाल अजून बैलगाडा शर्यतीविषयी, बैलगाडाच्या मैदानाविषयी आणि जे घडतंय आता? आपण बघतोय मराठवाड्यात 3 फेऱ्याचे खेळ झाले पाहिजे का? हे बघा आपल्या इकडं 3 फेऱ्याचं मैदान तर अत्यंत आवश्यक आहे, व्हायलाच पाहिजे ते. आणि परत माझं जे आपल्या जिल्ह्याचे अधिकारी समजा आपले मित्र जे बाबूशेठ चव्हाण आणि कमिटी आपले जे जिल्ह्याची, तर यांना माझं एक सांगणं आहे का बाबा आपले जे सेकंडचे समजा बैल पळू राहिले तर काय होतं 5:30 किंवा 6च्या नंतर लोक आंध्राचं म्हणजे बैल हाकलतात. तर माझं एक सांगणं आहे का बाबा तुम्ही एक जी जोडी सेकंडवर बी एक जोडी 2 वेळेस हाकला तर तो जी जुटी आपली एक समजा एक आपण बैल हाकलू राहिलो पहिल्या मैदानमध्ये जे हाकलो तो आपण पहिला फेरा निघला तर त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे का तीच जोडी परत डबल हाकला चान्स म्हणजे पावती फाडून द्या. तर ते काय होतं एका मैदानमध्ये जवळपास लोक काय करू राहिले 4 ते 5 पैरे करू राहिले. तर ते पैरे करू नका यांना काय होऊ राहिलं बैलावाले जे तर बैलावाल्याचे पैसे भरपूर जातात. तुम्ही एकच पायरा एक मैदान हाकला आणि ते एक मैदान हाकला जर त्याच्यातून बैल जर फुटला तर ती जोडी हाकलू नका देऊ. आणि परत तुम्ही 5:30च्या नंतर 6च्या नंतर तुम्ही जो मैदान आहे आपलं
तर ते बंद करा. बरं. आणि परत एक सांगणं आहे माझं, जो आपलं समजा बैलावर अत्याचार होते, कोणी दात्री देतो, कोणी आरी मारतो, कोणी समजा जे 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 वेगवेगळे भाषे काठी मारतो, तर माझं एक सांगणं आहे, मी डायव्हर आहे, मी जर दात्री जर दिली बैलाला तर मला 1 महिना बॅन करा, मला बयान करा. परत जो बैल आहे दोन्ही मी जोड हाकलेले त्याला 1 महिना बॅन करा. आणि परत जे सुट्टी मेकर आहे त्यांना सुद्धा 1 महिना बॅन करा. म्हणजे असे तिन्ही बी जर बॅन केले तर बैलाचे जे अत्याचार होणार आहे हे बंद होऊन जाते. नक्कीच. आणि परत तुम्हाला मी काय म्हणतो का एकच जोडी तुम्ही 2 वेळेस हाकला, तुमचे एक जर एका फेऱ्यामध्ये जर भागलं ताई, नाही तर दुसऱ्यांदा त्याच जोडीला चानस समजा दुसरी पावती फाडून भेटतो आपल्याकडं, तर तीच जोडी हाकला. म्हणजे काय होईल, तुमचे बैलवाले जे एक्स्ट्रा जे पैसे ते पैसे जाणार नाही. आणि जे याच्यात वातावरण काय होतं, बैल फुटल्याच्या नंतर तुम्ही मला कोरस नजराम पाहता आणि मी तुम्हाला कोरस यानं पाहतो का हा बैल फोडला, मला खाली केला. आणि संध्याकाळी परत तुमचं एका बैलामुळे 1 मिली जर निघली तर तुमच्या बैलामुळे 3 बैल खाली होतात. बरोबर. तर ते थांबायला पाहिजे कुठंतरी. नक्कीच तुमच्या या सूचनांचं पण अखिल भारतीय बैलगाडा संघटना म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जी संघटना आहे ती संघटना कुठेतरी दखल घेईल, यावरती विचार करेल. तर मित्रांनो, आपण होतो किशोर भाऊच्या घरी आणि खास विशेष करून आज हिंद केसरी किशोर भाऊचं घर हे दाखवणं गरजेचं होतं. या हे परिस्थिती. अजून किशोर भाऊच्या घरी एक वासरू पण आहे. राहू दे, बुट राहू दे. ही गाय पण आहे का किशोर भाऊ? हो. दूध देते का? हो, ते बिमारीदर्शी. बरोबर. हे वासरू आहे का? हो. बरं, किती महिन्याचं आहे? हे 4.5 महिन्याचं. 4.5 महिन्याचं फक्त? कुठल्या जातीचं आहे? हा खिलार क्रॉसमधून आहे. तुम्ही कुठून खरेदी केला मग? नाही, गाईचंच आहे ह्याचं. या गाईचं आहे? हो. अरे वा. मग तुम्हीच आता त्याचं जतन करणार? हो. शर्यतीसाठी तयार करणार? हो. चला, बरं, किती दिवसानंतर तुमच्या दावणीला बैल तयार होणार? हा बैल काय अजून 12 महिन्याच्या 8 महिन्याची चालू होणार. नाही, पण किती दिवसानंतर? याच्या अगोदर किती दिवस? नाही, याच्या पहिलं तर 10-15 वर्ष होऊन गेले, त्याच्या पहिलं बैल होते आपल्याकडं. चला, तुम्हाला बी छंद लागणार बा. चला, नक्कीच शुभेच्छा असतील किशोर भाऊ. आणि लवकरच तुम्ही लखनच्या गाडीवरती आणि प्रेक्षकांना लखन आणि बकासूर पळताना आणि त्या गाडीवरती तुम्ही त्या गाडीवरती तुम्ही जॉकी म्हणून दिसावं याच अपेक्षा असतील. थांबूयात. धन्यवाद. जय शिवराय.